हाय गाइज, वेलकम टू शाईन विथ अस. शाईन विथ असमध्ये मी घेऊन आली एक नवीन व्हिडिओ. आणि डिलिव्हरीनंतरचे पहिले 15 दिवस खूपच हेक्टिक असतात, कारण की बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, काही विधी असतात ते करावे लागतात. जसं माझं तर सीझर झालं, 4थ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला आणि 5व्या दिवशी 5वी पूजन करावं लागतं. तर आम्ही बाळाचं 5वी पूजन केलं होतं. आमची गावची जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे 5वी पूजनासाठी आम्ही सूप घेतले. सुपामध्ये कागद ठेवले आणि सुपाच्या एका बाजूला दोऱ्याचे 4-5 विडे बांधलेले आहेत आणि सुपाभोवती रांगोळी काढली आहे. या सुपामध्ये 5 विडे ठेवलेत, ज्या विड्यांवरती आपण ओटीसाठी जे सामान वापरतो, जसं अक्रोड, बदाम, वेखंड स्पेशली 5वी पूजनासाठी वापरतात. आणि हे सगळं सामान ठेवून ते विडे ठेवलेले आहेत आणि त्या विड्यांवरती दिवे ठेवलेले आहेत. 5 दिवे मांडलेले आहेत. एक नारळ आणि ओटीचं सामान ठेवायचं असतं आणि एक वही आहे, नवी कोरी वही आणि पेन पुजलेला आहे. आणि त्या वहीवरती आपली जी पण कुलदेवतांची नावं असतात तशी 7 कुलदेवतांची आणि इतर देवतांची नावं आम्ही लिहिलेली आहेत. आणि अशा प्रकारे आमचं 5वी पूजन झालं. बाळंतिणीने पाया पडायचं असतं. आणि त्याच्यानंतर 12व्या दिवशी बाळाचे कान टोचले होते आम्ही. 12व्या दिवशी यासाठी, कारण की एक तर 12व्या दिवशीची पद्धत पण असते आणि जेवढं लहान असताना टोचेल तेवढं चांगलं असतं, म्हणजे बाळालाही कमी त्रास होतो. म्हणून आम्ही 12व्या दिवशी कान टोचले होते बाळाचे. आणि आता बारशाची सुद्धा आम्ही तयारी करायला चालू केली. बारशाला अजून आहे बराच वेळ, ऑलमोस्ट 2-2.5 आठवडे आहेत. पण आम्ही आत्तापासूनच तयारी चालू केली आहे, कारण वेळ मिळणार नाही, घाई होईल नंतर. म्हणून घरातल्या लेडीजसाठी मी काही साड्या घेतल्या आहेत, तर तेच मला सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवायचे. प्राईस टॅग काढून ठेवलेत मी आत्ता. आणि इथे मी तांदूळ आणि खोबरं किंवा सुपारी वगैरे घालून थोड्या पिशव्या तयार करते. ओटी नारळानेच भरणार आहे, पण तरी पण एक कमी नको राहायला किंवा विसरायला नको, ऐनवेळेस काही कमी नको पडायला, म्हणून मी पिशव्या पण तयार करून ठेवते. आणि नावाचं आमचं कन्फ्युजन आहे, त्याच्यासाठी श्लोक आज चिट्स बनवतो आहे, तर त्याच्याने आमचं नाव पण कन्फर्म होईल. म्हणजे त्याप्रमाणे डेकोरेशनची पण ऑर्डर द्यावी लागेल. श्लोक नावासाठी इकडे चिट्स बनवतो आणि आम्ही एवढी वाईट अवस्था आली आहे की आम्ही आता चिट्सने हे करणार आहे. व्यवस्थित फोल्ड कर. फर्स्ट नाव आहे सावी, सेकंड स्पेलिंग येते का? काय आहे? बी नाही, BHRA. ओवी ना? घ्या स्वामींचं नाव. श्री स्वामी समर्थ. काय नाव आलं चीटमध्ये किंवा काय नाव ठेवलं ते बारशा दिवशी कळेलच, ते नंतर रिव्हील होईल. डॉक्टर खूप खुश झालेला आहे. हळदी कुंकू पण मला द्यायचं, रथसप्तमी होऊन जाते, पण तरी पण ती द्यायसाठी वाण आणलेले आहेत. या छोट्या अशा कॉइन पाऊच आणलेले आहेत. चांगले कलर्स, 3 डझनची ऑर्डर दिली होती आणि छान छान कलर्स आहेत. छान आहेत, चांगले. मी ऑर्डर केले होते आणि चांगले आलेले. ऑनलाईन मी फेसबुकवरूनच ऑर्डर केलेले. तर आमची तयारी अशी चालू राहणार आहे. असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.